नमस्कार. यापूर्वी आपण अकारांत पुल्लिंगी शब्द राम पाहिला. आणि त्या शब्दाप्रमाणे चालणारे अष्टांग हृदयमध्ये पहिला अध्याय व दुसऱ्या अध्यायातील अकारांत पुल्लिंगी शब्द पाहिले. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्वरांत पण फक्त पुल्लिंगी शब्द आपण पाहणार आहोत. पहिला शब्द आहे ह्रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द हरी. हरिः, हरी, हरयः प्रथमा, हरिं, हरी, हरीन द्वितीया, हरिणा, हरिभ्यां, हरिभिः तृतीया, हरये, हरिभ्यां, हरिभ्यः चतुर्थी, हरेः, हरिभ्यां, हरिभ्यः पंचमी, हरेः, हरयोः, हरीणां षष्ठी, हरौ, हरयोः, हरिषु सप्तमी, हे हरे, हे हरी, हे हरयः संबोधनम. या शब्दामध्ये देखील राम शब्दाप्रमाणे तृतीया एकवचन आणि षष्ठी बहुवचन या दोन रूपामध्ये न चा न होतो. पुढचा शब्द आहे दीर्घ इकारांत पुल्लिंगी शब्द ग्रामणी. ग्रामणी, ग्रामणीः, ग्रामण्यो, ग्रामण्यः प्रथमा, ग्रामण्यं, ग्रामण्यौ, ग्रामण्यः द्वितीया, ग्रामण्या, ग्रामणीभ्यां, ग्रामणीभिः तृतीया, ग्रामण्ये, ग्रामणीभ्यां, ग्रामणीभ्यः चतुर्थी, ग्रामण्यः, ग्रामणीभ्यां, ग्रामणीभ्यः पंचमी, ग्रामण्यः, ग्रामण्योः, ग्रामण्यां षष्ठी, ग्रामण्यां, ग्रामण्योः, ग्रामणीषु सप्तमी, हे ग्रामणीः, हे ग्रामण्योः, हे ग्रामण्यः संबोध. पुढचा शब्द आहे ह्रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द भानु. भानु म्हणजे सूर्य. भानुः, भानू, भानवः प्रथमा, भानुं, भानू, भानून द्वितीया, भानुना, भानुभ्यां, भानुभिः तृतीया, भानवे, भानुभ्यां, भानुभ्यः चतुर्थी, भानुनः, भानुभ्यां, भानुभ्यः पंचमी, भानोः, भानुवोः, भानूनां षष्ठी, भानौ, भानुवोः, भानुषु सप्तमी, हे भानो, हे भानू, हे भानवः. पुढचा शब्द आहे दीर्घ उकारांत पुल्लिंगी शब्द स्वभू किंवा स्वयंभू. आपण इथं स्वभू या रूपामध्ये शब्द पाहणार आहोत. हा जर स्वयंभू पाहायचा झाला तर स्वभूहू या ठिकाणी स्वयंभूहू एवढाच फरक होईल. शब्द पाहूया. स्वभूहू, स्वभुवौ, स्वभुवः प्रथमा, स्वभुवं, स्वभुवौ, स्वभुवः द्वितीया, स्वभुवा, स्वभूभ्यां, स्वभूभिः तृतीया, स्वभुवे, स्वभूभ्यां, स्वभूभ्यः चतुर्थी, स्वभुवः, स्वभूभ्यां, स्वभूभ्यः पंचमी, स्वभुवः, स्वभुवोः, स्वभुवां षष्ठी, स्वभुवि, स्वभुवोः, स्वभूषु सप्तमी, हे स्वभूः, हे स्वभुवौ, हे स्वभुवः. पुढचा शब्द आहे ऋकारांत पुल्लिंगी शब्द पितृ. पिता, पितरौ, पितरः प्रथमा, पितरं, पितरौ, पितॄन द्वितीया. इथं रू हा दीर्घ होतो. पित्रा, पितृभ्यां, पितृभिः तृतीया, पितरे, पितृभ्यां, पितृभ्यः चतुर्थी, पितुः, पितृभ्यां, पितृभ्यः पंचमी, पितुः, पित्रोः, पितॄणां षष्ठी, पितरी, पितरोः, पितृषु सप्तमी, हे पितः, हे पितरौ, हे पितरः संबोधनम. पितृ म्हणजे वडील. याप्रमाणे धातृ, दातृ आदी शब्दही चालतात.
पुढचा आहे ऐकारांत पुल्लिंगी शब्द रै. रै म्हणजे धन किंवा सूर्य. राः रायौ रायः प्रथमा रायं रायौ रायः द्वितीया राया राभ्यां राभिः तृतीया राये राभ्यां राभ्यः चतुर्थी रायः राभ्यां राभ्यः पंचमी रायः रायोः रायां षष्ठी रायी रायोः रासू सप्तमी हे राहा हे रायौ हे रायः. पुढचा शब्द आहे ओकारांत पुल्लिंगी शब्द गो. गो हा पुल्लिंगी शब्द आहे, अर्थ होतो गाय. गौ गावौ गावः प्रथमा गां गावौ गाः द्वितीया गवा गोभ्यां गोभिः तृतीया गवे गोभ्यां गोभ्यः चतुर्थी गोः गोभ्यां गोभ्यः पंचमी गोः गवोः गवां षष्ठी गवी गवोः गोः सप्तमी हे गोः हे गावौ हे गावः पुढचा शब्द आहे औकारांत पुल्लिंगी शब्द ग्लौ. ग्लौ म्हणजे चंद्र. ग्लौः ग्लावौ ग्लावः प्रथमा ग्लावं ग्लावौ ग्लावः द्वितीया ग्लावा ग्लौभ्यां ग्लौभिः तृतीया ग्लावे ग्लौभ्यां ग्लौभ्यः चतुर्थी ग्लावः ग्लौभ्यां ग्लौभ्यः पंचमी ग्लावः ग्लावोः ग्लावां षष्ठी ग्लावी ग्लावोः ग्लौः सप्तमी हे ग्लौः हे ग्लावौ हे ग्लावः संबोधनाम. याप्रमाणे 10 स्वरांत पुल्लिंगी शब्द झाले. हे 10 शब्द झाले की याप्रमाणे चालणारी इतर शब्दही आपल्याला सहज येऊन जातात. याप्रमाणे अभ्यास करूया आणि पुढे आता व्यंजनांत पुल्लिंगी शब्द पाहू.